हम्म. एखाद्या शहराचं नाव सतत घेतल्याने किंवा मनातल्या मनात ते नाव नुसतं आठवल्याने माणसाला खरोखरच आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि अंधाऱ्या संकटांतून बाहेर पडता येतं का? हे ऐकायला खूपच भाबडं वाटतं सुरुवातीला, नाही का? हो ना. पण 400 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या एका ऐतिहासिक रचनेचा असा ठाम दावा आहे की हे 100% शक्य आहे. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण ह्याच दाव्याचा मागोवा घेणार आहोत. खरं तर जसजसं आपण याच्या खोलात जातो, तसतसं यातलं जे मानसशास्त्र आहे आणि मानवी मनाची जी समज आहे ती थक्क करणारी आहे. अगदी बरोबर. कारण माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते बघा. म्हणजे जेव्हा एखाद्या समस्येवर उपाय शोधायचा असतो, तेव्हा माणसाला एक विशिष्ट अचूकता हवी असते. हो, अगदी इंजिनिअरिंगसारखी अचूकता म्हणता येईल त्याला. अगदी तसंच. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात मोडतो, तेव्हा तो माणूस सरळ डॉक्टरकडे जातो. डॉक्टर एक्स-रे काढतात हां. आणि त्या एक्स-रेच्या फिल्मवर ती तुटलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. हो, आणि डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात, की बघा इथे फ्रॅक्चर आहे. आणि तिथे कोणतीही शंका उरत नाही. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. हे अगदी स्वच्छ आणि सरळ गणित असतं. बरोबर. आणि या स्पष्टपणामुळे माणसाला एक प्रकारचा मोठा दिलासा मिळतो. जे डोळ्यांनी दिसतं, ज्याला एकाच विशिष्ट चौकटीत बसवता येतं, त्यावर उपचार करणं वैद्यकीयदृष्ट्या खूप सोपं जातं. नक्कीच. पण आपली आजची चर्चा या भौतिक आणि स्पष्ट जगाबद्दल नाहीये. जेव्हा आपण मानवी जीवन, मनाची शांती किंवा अंतर्मनाच्या संघर्षाच्या जगात प्रवेश करतो, तेव्हा अचानक ते एक्स-रे मशीन काम करेनासं होतं. खरंय. मनाचं फ्रॅक्चर कुठे झाले हे दाखवणारी कोणतीही फिल्म आज जगात अस्तित्वात नाहीये. नाहीये. आपण एका अशा जगात असतो, जे अतिशय अंधुक, गुंतागुंतीचं आणि समजायला अत्यंत कठीण आहे. मानवी मनाच्या या स्थितीला आपण अत्यंत गोंधळलेली परिस्थिती असं नक्कीच म्हणू शकतो. म्हणजे जिथे निदानाचे सगळे रस्तेच अंधुक झालेले असतात. बाहेरून माणूस अगदी सुखरूप दिसतो, पण आतून एक प्रचंड मोठं युद्ध सुरू असतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक स्रोताचा अभ्यास करणार आहोत. संत तुकाराम महाराजांच्या फक्त 4 ओळींचा एका अभंगाचा आज आपण वेध घेणार आहोत. याची सुरुवात अयोध्या, मथुरा, काशी, अवंतिका या ओळीने होते. हो. आणि आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य हेतू हाच आहे की या 4 ओळीमध्ये दडलेला तो गहन अर्थ उलगडून दाखवणे. भौतिक शहरांच्या नावांच्या उल्लेखापासून ते थेट माणसाच्या मनातील आंतरिक शांततेपर्यंतचा प्रवास कसा होतो हे आपल्याला पाहायचंय. आणि जीवनाचा हा जो गोंधळलेला, काय म्हणूया आपण त्याला, भवसागर आहे, तो पार करण्याचा एक अतिशय सोपा पण अत्यंत शिस्तबद्ध मार्ग या माहितीतून कसा मिळतो याचा आपण शोध घेणार आहोत. बरं, वरवर पाहता हा स्रोत फक्त 4 ओळींचा वाटतो. पण या एका छोट्या रचनेत संपूर्ण भारतीय तत्वज्ञानाचा, मानवी मानसशास्त्राचा आणि अध्यात्माचा खूप मोठा पाया रचलेला आहे. म्हणजे यात मानवी अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाबद्दल भाष्य केलं आहे, मुक्तीबद्दल किंवा मोक्षाबद्दल. आणि मुक्ती किंवा मोक्ष मिळवण्याचे मार्ग ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच खूप खडतर मानले गेले आहेत, बरोबर? हो, अत्यंत खडतर. याच संदर्भात या रचनेची सुरुवात खूप रंजक आहे. सुरुवातीलाच 7 विशिष्ट ठिकाणांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. अयोध्या, मथुरा, काशी, अवंतिका, कांची, द्वारका आणि माया. हो. या सर्व ठिकाणांना मोक्षपुऱ्या म्हणजे मुक्ती देणारी शहरे असं संबोधलं आहे. मला आधी हे समजून घ्यायला आवडेल की या 7 शहरांमध्ये असं काय विशेष आहे की त्यांना थेट मुक्तीशी जोडलं गेलं आहे. या 7ही शहरांचा इतिहास आणि त्यांचं सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे. प्राचीन काळापासून भारताच्या आध्यात्मिक भूगोलात या 7 शहरांना सर्वात महत्त्वाची तीर्थक्षेत्रे मानली जातात. अच्छा. म्हणजे हजारो वर्षांपासून लोकांची अशी ठाम धारणा राहिली आहे की या शहरांना प्रत्यक्ष भेट दिल्यास, तिथे स्नान केल्यास किंवा दर्शन घेतल्यास माणसाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती मिळते. प्रत्येक शहर कोणत्या ना कोणत्या महान ऊर्जेशी जोडलेलं आहे. अगदी बरोबर. अयोध्या आणि मथुरा ही राम आणि कृष्णाची जन्मस्थाने. काशी हे शिवाचं सर्वोच्च स्थान. अवंतिका म्हणजेच आजचं उज्जैन. आणि द्वारका, कांचीपुरम आणि माया म्हणजेच आजचं हरिद्वार. या सर्व ठिकाणी जाणं हे प्राचीन काळी माणसाच्या आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट असायचं. पण एक मिनिट, प्राचीन काळी या ठिकाणी प्रत्यक्ष जाणं सोपं नक्कीच नसेल. अरे अजिबात नाही. तो प्रवास अत्यंत खडतर असायचा. हजारो किलोमीटरांची पायपीट, घनदाट जंगले
आजारपणाचा धोका आणि प्रवासात लागणारे महिने किंवा वर्षे. बापरे. या तीर्थयात्रेसाठी प्रचंड शारीरिक ताकद आणि पैशांची गरज लागायची. समाजातील जो वर्ग गरीब आहे, आजारी आहे किंवा वृद्ध आहे, त्यांच्यासाठी या मोक्षपुऱ्यांपर्यंत पोहोचणं हे केवळ एक स्वप्नच असायचं. आणि इथूनच या स्रोताला एक अतिशय धक्कादायक आणि मला वाटतं क्रांतिकारी कलाटणी मिळते. नक्कीच. कारण या रचनेत पुढे असा दावा केला आहे की नित्य वाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रेन, म्हणजे या 7 शहरांना प्रत्यक्ष भेट देण्याची अजिबात गरज नाहीये. हो, तिथेच तर खरी गोम आहे. केवळ या शहरांची नावे नित्य वाचेने, म्हणजे दररोज आपल्या बोलण्यातून स्मरण केल्यास त्या प्राण्याचा उद्धार होतो. हे एका अर्थी एखादा नकाशासारखं आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. हो ना. जिथे शरीराने हजारो किलोमीटरचा प्रवास करायची गरज उरत नाही, फक्त त्या नकाशावरील नावांचा वाचेने उच्चार केला तरी मुक्तीचा प्रवास सुरू होतो. हे रूपक अतिशय अचूक आहे. आणि यामागे एक अत्यंत क्रांतिकारी सामाजिक विचारही दडलेला आहे. कसं काय? कारण या एका ओळीने मुक्तीची मक्तेदारी संपून ती सर्वांसाठी खुली केली आहे. स्मरण मात्रेनं, म्हणजे केवळ आठवणीने किंवा उच्चाराने. अच्छा. या शब्दावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर लक्षात येतं की मुक्तीसाठी कोणत्याही कठीण कर्मकांडाची किंवा शारीरिक कष्टाची अट इथे पूर्णपणे काढून टाकली आहे. पण इथेच माझा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि ही गोष्ट समजायला मला थोडी कठीण जातीये. ही फक्त भौगोलिक ठिकाणांचे काय म्हणू आपण, पोपटपंचीसारखे नामस्मरण करण्याबद्दल आहे का? नाही, तसं नाहीये. म्हणजे समजा एखाद्या माणसाने दिवसभर नुसतं काशी 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 असं म्हणत राहिलं तर खरंच त्याला मुक्ती मिळेल का? यामागे शब्दांची आणि स्मरणाची काही विशिष्ट ताकद लपलेली आहे जी आपल्याला दिसत नाहीये. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात. कारण शब्दांचा उच्चार करणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नाहीये. जेव्हा माणूस एखादा शब्द नित्य वाचेने उच्चारतो तेव्हा तो फक्त हवेत ध्वनी निर्माण करत नसतो. मग तो काय करत असतो? तो आपल्या मेंदूला आणि मनाला एका विशिष्ट विचारावर केंद्रित करत असतो. बघा, या शहरांची नावे ही केवळ विटामातीने बनलेल्या स्थळांची नावे नाहीत. शेकडो वर्षांचा परंपरेमुळे ती पावित्र्य, शांती आणि भक्तीची प्रतीके बनली आहेत. अच्छा, म्हणजे शब्दांना स्वतःची एक मानसिक प्रतिमा असते. नक्कीच. शब्दांमध्ये माणसाची मनस्थिती बदलण्याची ताकद असते. जेव्हा एखादी व्यक्ती ही प्रतिकात्मक नावे रोज उच्चारते तेव्हा ती व्यक्ती तिच्या अंतर्मनाला त्या पवित्र आणि शांत अवस्थेची वारंवार आठवण करून देत असते. म्हणजे एक प्रकारचं प्रोग्रॅमिंग. हो, कारण माणसाचं मन हे अतिशय चंचल असतं. ते सतत भूतकाळात किंवा भविष्यात धावत असतं. शब्दांचा उच्चार हा त्या चंचल मनाला वर्तमानात एका जागी बांधून ठेवण्याचा एक मार्ग आहे. अरे वा. बाह्य जगात शारीरिक प्रवास करण्यापेक्षा शब्दांच्या माध्यमातून केलेला मानसिक प्रवास अधिक शक्तिशाली ठरू शकतो, हाच यामागचा मुख्य विचार आहे. हे खूपच प्रभावशाली आहे. म्हणजे आपण जे शब्द वापरतो ते शब्द फक्त संवादाचं माध्यम नसून ते आपल्या सभोवतालचं वातावरण आणि आपली आंतरिक मनस्थिती घडवत असतात. अगदी तसंच वाचेने केलेला उच्चार हा मनाला एकाग्र करण्यासाठी दिलेला एक प्रकारचा बाह्य आधार आहे. आणि या आधारावरूनच हा स्रोत आता एका अत्यंत महत्वाच्या वळणावर येतो. हो, आता दिशा बदलते. आधी आपण पाहिलं की बाह्य जगातील भौगोलिक शहरांच्या उल्लेखाने आणि स्वतःच्या आवाजाने म्हणजे वाचेने उद्धार कसा होतो, पण आता ही रचना बाह्य जगाकडून थेट आतल्या जगाकडे वळते. हा स्रोत सांगतो, नित्य नित्य मनी हरी आठवावा, तेणे चितरावा भवसिंधू. शब्दांकडून शांततेकडे. हो ना, कारण इथे मनीन म्हणजे मनात हरी आठवण्याचा सल्ला दिला आहे. आधी जे आपण वाचेने आणि आवाजाने करत होतो ते आता शांतपणे मनात करायचंय. अगदी बरोबर. म्हणजे मला असं वाटतं हे एखाद्या सार्वजनिक लाऊडस्पीकरवर केलेल्या घोषणेकडून अत्यंत वैयक्तिक आणि शांत अशा ऑफलाईन मेडिटेशन ॲपकडे जाण्यासारखं आहे. हे उदाहरण खूप छान आहे. जिथे जगाला काहीही ऐकू येत नाही, पण आतल्या आत एक अतिशय मोठी आणि शांत प्रक्रिया सुरू असते. हो, कारण वाचेकडून मनाकडे जाणं ही एकाग्रतेची पुढची पायरी आहे. सुरुवातीला आवाजाची किंवा शब्दांची गरज असते, कारण मनाला एका जागी आणण्यासाठी बाह्य प्रयत्नांची आवश्यकता असते. पण एकदा का मन एकाग्र झालं की मग बाह्य आवाजाची गरज उरत नाही. मग ते नामस्मरण थेट मनी सुरू होतं. ही आंतरिक शांततेची सर्वोच्च अवस्था आहे. पण इथे थोडं थांबा, मला या दाव्याबद्दल थोडं खोलून विचारायचंय. हो, विचारा. या ओळीत म्हणते की मनी हरी आठवावा.
आणि असे केल्याने भवसिंधू म्हणजे जीवनाचा महासागर तरुण जाता येतो किंवा पार करता येतो. बरोबर. आता भवसिंधू म्हणजे मानवी अस्तित्वाचा अथांग सागर, ज्यात प्रचंड दुःख आहे, तणाव आहे, अनिश्चितता आहे, आजारपण आहे, जबाबदाऱ्यांचं डोंगर आहे. हं. एवढा मोठा आणि भयंकर सागर जो माणसाला रोज बुडवण्याचा प्रयत्न करत असतो, तो फक्त मनात एक नाव आठवून कसा पार करता येईल? हा उपाय या समस्येच्या तुलनेत खूपच वरवरचा किंवा खूप सोपा वाटत नाही का? वरवर पाहता हा प्रश्न अतिशय रास्त आहे. एवढ्या मोठ्या संकटांवर फक्त एक नाव आठवणे हा उपाय अव्यवहार्य वाटू शकतो. हो ना. पण हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला भवसिंधू या रूपकाचा सखोल अर्थ आणि मानवी मनाचे कार्य समजून घ्यावे लागेल. भवसिंधू म्हणजे फक्त बाह्य जगातली संकटं नाहीत, मग काय आहे? तर भवसिंधू म्हणजे मानवी जीवनातील ती गुंतागुंत आहे जी माणसाच्या मनाला पूर्णपणे भारावून टाकते, गोंधळात टाकते. अच्छा, म्हणजे संकट नव्हे तर संकटाबद्दलची भीती हा खरा भवसिंधू आहे. अगदी 100% बरोबर. जेव्हा माणसावर संकट येतं किंवा तणाव वाढतो, तेव्हा त्याचं मन हजारो दिशांनी धावू लागतं. आता माझं कसं होणार, उद्या काय होईल, जर असं झालं तर, या विचारांच्या लाटा उसळतात. हो, हे सर्वांच्याच बाबतीत होतं. आणि या सागरात माणसाला बुडवणारं पाणी कोणतं असतं, तर ते पाणी म्हणजे मनाचं गोंधळ आणि फोकस नसणे. बापरे, हे खूप डीप आहे. जेव्हा माणूस या मानसिक गोंधळात असतो, तेव्हा तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि संकटाच्या लाटांमध्ये खरोखरच बुडायला लागतो. मग इथे मनात नाव आठवण्याची प्रक्रिया माणसाला कशी वाचवते? इथेच नित्य नित्य मणी आठवावा हे सूत्र अत्यंत प्रभावी ठरतं. जेव्हा एखादी व्यक्ती सतत एकाच गोष्टीवर, एकाच नामावर किंवा विचारावर मन केंद्रित करायला शिकते, तेव्हा तो विचार त्या व्यक्तीच्या मनाचा एक मजबूत नांगर बनतो. नांगर. अच्छा. हो, महासागरात जेव्हा भीषण वादळ येतं, तेव्हा जहाजाला स्थिर ठेवण्यासाठी नांगराची गरज असते. मनाला जेव्हा संकटांनी वेढलेलं असतं, तेव्हा हरी या नावाचा किंवा त्या एकाग्रतेचा नांगर मनाला स्थिर ठेवतो. इथे हरी हा शब्द केवळ एका देवतेपुरता मर्यादित नाहीये, तर ती एक सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा, एक अंतिम सत्य किंवा शांतीची अवस्था मानली गेली आहे. म्हणजे जेव्हा तुमचं मन त्या सर्वोच्च स्थिर अवस्थेशी जोडलेलं असतं, हं. तेव्हा बाह्य जगातली वादळं तुमच्या आत शिरू शकत नाहीत. अगदी बरोबर. ही मनाची एकाग्रता हेच जणू भवसागर पार करणारे जहाज आहे. जेव्हा मन एकाच जागे स्थिर असतं, तेव्हा माणूस जीवनाच्या या अथांग आणि भयानक सागरातून न डगमगता अतिशय शांतपणे आणि सुरक्षितपणे मार्ग काढू शकतो. म्हणजे त्याला संकटांची भीती वाटत नाही. तो संकटांना घाबरत नाही, तर त्या संकटांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद त्याला या एकाग्रतेतून मिळते. वाव. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. हा. हे काही जादूचं सूत्र किंवा चमत्कार नाहीये की एखाद्याने नाव घेतलं आणि अचानक त्याच्या समोरचे सगळे प्रश्न किंवा आजार गायब झाले. नाही, तसं मुळीच नाहीये. असली तरी माणूस त्या परिस्थितीच्या महासागरात बुडत नाही. तो त्या लाटांवर स्वार होऊन पुढे जातो. तंतोतंत. चमत्कार बाहेर घडत नाही, तर तो मनाच्या आत घडतो. मनाची ताकद वाढवणे हाच खरा उद्धार आहे. आणि जर हे तंत्र एवढं प्रभावी आहे, तर मग प्रत्येक माणूस या भवसागरातून सहजासहजी का तरुण जात नाही? हां, आणि इथेच खरी मेख आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला या रचनेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात मिळतं. स्मरण काय करायचे आणि कुठे करायचे हे आपण पाहिलं, पण हे साध्य कसं टिकवून ठेवायचं याची अट काय आहे? अगदी महत्वाचा मुद्दा. यावर स्रोताच्या शेवटच्या ओळीत एक अत्यंत निर्णायक शब्द वापरला आहे, आणि तो म्हणजे नियम किंवा शिस्त. चौथी ओळ सांगते, तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा, राहिल जो नेमा तोची धन्य. या शेवटच्या ओळीत या संपूर्ण प्रक्रियेचा आणि तत्वज्ञानाचा मथितार्थ दडलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा मुद्दा इथूनच सुरू होतो. श्रोत्याच्या शेवटी ह्या सर्व प्रक्रियेला नामाचा महिमा किंवा नावाची महानता असं संबोधलं आहे. पण हा महिमा अनुभवण्यासाठी एक अत्यंत कठोर आणि अंतिम अट घातली आहे. ती म्हणजे नियम किंवा नियम पाळणे. जो या नियमात राहील तोच खऱ्या अर्थाने धन्य होईल, म्हणजे यशस्वी होईल, असं यात स्पष्ट केलं आहे. हो. ही कोणतीही तात्पुरती मिळणारी भावनिक मदत नाही, तर हे मनासाठी असलेल्या रोजच्या व्यायामासारखे आहे. व्यायामाचं हे रूपक या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जसा रोज व्यायाम करावा लागतो, तसाच मनाला स्थिर ठेवण्यासाठी हा रोजचा व्यायाम आहे. हो ना. म्हणजे विचार करा, जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की त्याला शरीर कमवायचं आहे,
तो पहिल्याच दिवशी व्यायामशाळेत जातो, सर्वात जड वजन उचलतो आणि प्रचंड उत्साहात व्यायाम करतो. आणि दुसऱ्या दिवशी अंग दुखतं म्हणून जातच नाही. अगदी तेच. तो महिनाभर त्या व्यायामशाळेकडे फिरकतच नाही. तर त्या पहिल्या दिवसाच्या उत्साहाचा काहीही उपयोग होणार नाही. तिथे सातत्य लागतं. नक्कीच. जर सातत्य आणि नियम नसेल तर जगातलं कितीही उत्तम उपकरण किंवा सोपं तंत्र असलं तरी शरीराचा विकास होत नाही. मनाचंही अगदी असंच आहे, नाही का? 100% असंच आहे. आणि मानसशास्त्र किंवा न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातूनही हे आता सिद्ध झालं आहे. अच्छा. हो, मानवी मेंदूमध्ये नवीन सवयी किंवा नवीन विचार प्रक्रिया रुजवण्यासाठी सातत्य अत्यंत आवश्यक असते. या स्रोतानुसार तात्पुरत्या भावनेपेक्षा किंवा संकटाच्या वेळी अचानक आलेल्या भक्तीच्या उमाळ्यापेक्षा सातत्यपूर्ण शिस्त जास्त मोलाची आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा असं पाहतो की माणसावर अचानक एखादं संकट आलं की तो देवाला आठवतो, जोरजोरात नामस्मरण करतो आणि संकट टळलं की पुन्हा आपल्या जुन्या जीवनशैलीत परत जातो. अगदी हेच टाळण्यासाठी राहील जो नेमा यावर भर दिला आहे. शहरांची नावे असोत वा हरीला मनात आठवणे असोत, या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे नाम. पण त्याचा खरा परिणाम तेव्हाच दिसून येतो जेव्हा ते नाम हा जीवनाचा नेम बनतो. नियम बनतो. भवसिंधू पार करणे हा कोणत्याही एकाएकी केलेल्या किंवा एकट्या कृतीचा परिणाम नाही. तो अखंडपणे कोणत्याही परिस्थितीत, आनंदात किंवा दुःखात पाळलेल्या नियमाचा परिणाम आहे. यातून एक अतिशय सुंदर निष्कर्ष निघतो की प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देईल, पण शिस्तच तुम्हाला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवेल. क्या बात आहे. खूप छान वाक्य आहे. मुक्ती किंवा उद्धार हा काही स्वर्गातून पडणारा प्रसाद नाहीये, तर तो माणसाच्या रोजच्या सवयींचा, त्याच्या शिस्तीचा आणि त्याच्या एकाग्रतेचा थेट परिणाम आहे. आणि हेच या रचनेचं सर्वात मोठं सौंदर्य आहे. ती मुक्तीची जबाबदारी माणसाच्या स्वतःच्याच हातात देते. बरोबर. म्हणजे कोणा दुसऱ्यावर किंवा बाह्य परिस्थितीवर अवलंबून ठेवत नाही. जो नियमात राहतो तोच धन्य होतो. धन्य होणे म्हणजे केवळ बाह्य भौतिक सुख मिळवणे नव्हे, तर खऱ्या अर्थाने आतून कृतार्थ होणे, आंतरिक शांती मिळवणे. खरंच हा किती सखोल आणि आधुनिक विचार आहे. आपण एका अशा मुद्द्यावर आलो आहोत जिथे या संपूर्ण रचनेचा अर्थ एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचला आहे. नक्कीच. या सखोल चर्चेत आपण पाहिलं की हा स्रोत कसा सुरुवातीला 7 मोक्षपुऱ्यांच्या म्हणजेच अयोध्या, मथुरा, काशी इत्यादी भौगोलिक ठिकाणांच्या वाचने केलेल्या स्मरणापासून सुरू होतो. तिथून तो हळूहळू बाह्य जगाचा त्याग करून मनात हरीला आठवण्याच्या एका अत्यंत शांत आणि आंतरिक प्रक्रियेकडे वळतो. बरोबर. भवसिंधू म्हणजे जीवनाचा हा अथांग सागर आणि त्यातला गोंधळ पार करण्यासाठी हा नामाचा महिमा अत्यंत उपयुक्त आहे हे आपण समजून घेतलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तेव्हाच फळ देतो जेव्हा व्यक्ती नियमात किंवा शिस्तीत राहते. म्हणजे बाह्य जगाकडून अंतर्मनाकडे आणि तात्पुरत्या कृतीकडून कायमस्वरूपी शिस्तीकडे जाणारा हा एक अप्रतिम प्रवास आहे. अगदी. या प्रवासात कुठेही अंधश्रद्धा नाहीये, तर मनाला प्रशिक्षित करण्याचं एक शास्त्र आहे. आणि या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अशा निष्कर्षावर आलो आहोत जो आजच्या काळासाठी सर्वात जास्त प्रासंगिक आहे. हो, तो खूप महत्वाचा भाग आहे. या स्रोताने शब्दांना, नावांना आणि त्यांच्या नित्यस्मरणाला जीवनाचा महासागर पार करण्याची आणि माणसाला तारण्याची जी अफाट ताकद दिली आहे, त्यावरून आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मागे उरतो. आधुनिक जगात या तत्वज्ञानाचा उपयोग कसा करायचा हाच तो मुद्दा आहे. अगदी बरोबर. कारण आजच्या या माहितीचा अतिरेक असलेल्या जगात, जिथे माणसावर सतत इंटरनेट, बातम्या आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा भडीमार होत असतो, अशा जगात आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण रोज न कळत कोणत्या शब्दांचे किंवा नावांचे आपल्या मनात सतत स्मरण करत असतो. हां, खरोखरच अस्वस्थ करणारा पण नितांत गरजेचा विचार आहे. कारण प्रत्येक माणूस नकळतपणे काहीतरी जपत असतोच. हो ना. आपण कदाचित चिंता, भीती, असुरक्षितता, तणाव किंवा राग निर्माण करणाऱ्या शब्दांचा नकळतपणे आपल्या मनात एक नित्यनियमच केला असेल. बरोबर. आपण सतत विचार करत असतो. आपण सतत स्वतःला सांगत असतो की माझं काही खरं नाही किंवा परिस्थिती खूप खराब आहे. जर या रचनेत सांगितल्याप्रमाणे मनात सतत घोळणाऱ्या शब्दांतून आणि नावांतून माणसाचा वास्तवाचा अनुभव ठरत असेल, तर आपण स्वतःला हे विचारलं पाहिजे की आपण निवडलेले रोजचे शब्द, आपल्या मनात चालणारा तो सततचा आतला आवाज आपल्याला या तणावग्रस्त भावसागरातून तारत आहे की आणखी खाली तळाला बुडवत आहे. कारण नियम तर प्रत्येकजण पाळतच आहे. काहींचा नियम शांतीचा आहे, तर काहींचा नियम चिंतेचा आहे.
अगदी खरंय. तो नियम मुक्तीचा आहे की बंधनाचा हे तपासून पाहण्याची वेळ आलीय. माणसाचे विचार हेच त्याचे जग घडवतात. जे उच्चार सतत घुमत आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या रोजच्या शब्दांवर आणि विचारांवर लक्ष ठेवा, कारण तेच तुमचे जहाज आहेत आणि तेच तुमचं नांगर आहेत. एका नव्या आणि सखोल विषयासोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शोधत रहा. धन्यवाद.